करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विन शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. काय मग मैत्रिणी, तुम्ही साडी वेअर केल्यानंतर पाठीमागनं साडी उसळलेली दिसते, आकसलेली दिसते किंवा गोट्याच्या वरती गेलेली दिसते, तर हा प्रॉब्लेम कधी येतो? तर साडी ही मुळातच हाईटला कमी असते. आपल्याला काय तर समोरच्याला बघणाऱ्यालाही अजिबात छान वाटत नाही. त्यामुळे अशा वेळी साड्या आपण कपाटाच्या एखाद्या कोपऱ्याला ठेवून देतो. जी साडी सुंदर असूनही आपण घालत नाही किंवा इच्छा असूनही ते आपण घालत नाही, नेसत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, साडीचा मॅचिंग फॉल घ्यायचा आहे आणि तो फॉल डबल फोल्ड करून साडीच्या नेसत्या पदरापासून आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि हा फॉल जोडून झाल्याच्या नंतर वरनं दाब टेपसुद्धा देऊन घ्यायची आहे. दाब टेप घेतल्याने काय होते की साडी एकसारखी दिसते आणि हा जोडलेला भाग पेटीकोटमध्ये परकरमध्ये खोचलेला जातो. त्याने साडीची उंचीही वाढते आणि त्या साडी अतिशय सुंदरही दिसते. तर मैत्रिणी, तुम्हाला ही फॉल जोडण्याची ट्रिक कशी वाटते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा. तर अशा पद्धतीने आपलं ही फॉल साडीला अटॅच करून झालेला आहे. तर अतिशय सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला ही साडीची हाईट वाढवून घेता येते. अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे मी ही दाब देऊन घेतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.